तर आता आपण नेपेर तर पूर्ण काढलेलाच आहे आणि आता नेपेर वगैरे काढून वजून वगैरे आपण मेगा स्वीट लावत आहोत। आणि हा आपला म्हणजे आता नवीन चारा आहे। तसंच दाखवते तुम्हाला बियाणं। हे बघा, हे मेगा स्वीटचं बियाणं आहे। अगदी म्हणजे असं ज्वारीसारखंच असतं आणि हे आम्ही टोकन यंत्रानं टोकत आहोत। तसंच बघायला गेलं तर जे म्हणजे यूट्यूबला आम्ही व्हिडिओ बघतो, अरविंद पाटील सर आहेत ते, त्यांचा व्हिडिओ बघतो आणि भरपूर असे काही व्हिडिओ त्यांचे बघितलेले आहेत। त्यांच्याकडे गाई म्हशी आहेत आणि गाई म्हशींना म्हणजे त्यांना ते चारा बोललात तर मक्का, मेगा स्वीट हे असं क्वालिटी चारा, थोडाफार नेपियर आहे त्यांच्याकडे, पण असं मुरघास वगैरे करून क्वालिटी चारा देतात आणि म्हणजे खूप काही असं चाऱ्याबद्दल चांगलं सांगत असतात, चांगलं दाखवत असतात। तसंच बघायला गेलं तर असा विचार आला त्यांचे व्हिडिओ बघताना की हे जर गाई म्हशींना एवढं चांगलं क्वालिटी चारा देतात आणि सर्व क्वालिटीच आहे, दूध वगैरे व्यवस्थित, मग तसंच हे त्यांचे व्हिडिओ बघता बघता असं झालं हे झालं की आपण पण म्हणजे आपली जी आता मेंढरं वगैरे आहेत आणि लहान लहान कोकरं पण आहेत त्याच्यातनं, मग ह्यांच्यासाठी असाच जर क्वालिटी चारा वगैरे आपण लावला आणि त्यांना दिला तर मात्र मेंढरही आपली क्वालिटीच होणार आहे, वजन वगैरे खूप चांगलं होणार आहे। त्याच असं म्हणजे त्यांचा एक असं हे घेतलेला आदर्श आणि त्याच्यासोबत आता आम्ही तसंच हे जो नेपियर वगैरे होता तो नेपियर वगैरे काढून आणि आता हे मुरघासाच्या म्हणजे मेगा स्वीट वगैरे मक्का ह्याच्या मागे लागलेला आहे। आणि त्याच्यासोबतच आता हे आमचा जो नेपियर वगैरे काढून झाला आहे तो पूर्ण म्हणजे प्लॉट दोन्ही साईडचे आम्ही आता नांगरून वगैरे त्याच्यात ह्याच्यात मेगा स्वीट वगैरे लावलेला आहे आणि मका पण लावलेला आहे। त्याच्यासोबत आता हे आपला जो आता मेगा सेट आणि जो मक्का आहे हेच आपल्याला मुरघास करायचं आहे, कारण की मुरघास म्हणजे आम्ही आता विकत आणलेला, त्याच्यासोबतच मक्याचं स्वतः बनवलेलं होतं। त्यामुळे एक आहे की मक्याचा मुरघास असेल तर मात्र क्वालिटी पिल्लं होतात, कारण की त्यांचा रिझल्ट खूप चांगला दिसतो, क्वालिटी होतात, त्याच्यासोबत वजनही त्यांचं खूप चांगल्या प्रकारे वाढतो। तसंच बघायला गेलं तर म्हणजे आता आम्ही नेपियर वगैरे काढलं त्याच्यात एक असा पहिलाच विचार आलेला आहे की आपण आता ह्या नेपियरच्या मागे लागूच नाही, कारण की नेपियरचा एवढा वर्ष रिझल्ट बघताना आता असं म्हणजे खूप क्वालिटी ढासलायला लागली। त्यामुळे काय झालं की आता तो काढायचा चारा आणि आपला हे काहीतरी असा मुरघास वगैरे करायचा मक्याचा किंवा मेगा स्वीटचा वगैरे हा विचार तर मनात आला आणि त्याची सुरुवात पण केलेली। पण त्याच्यासोबतच जसं आता मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे म्हणजे ते सर आलेले अजिंक्य पाटील सर, त्या सरांनीही तो मोलाचा सल्ला दिला की तुम्हाला जर क्वालिटीमध्ये काम करायचं असेल तर मात्र तुम्ही हा नेपियरच्या भानगडीत पडूच नका, म्हणजे नेपियरचा चारा हा एवढा म्हणजे क्वालिटी देत नाही, मग त्याच्यापेक्षा तुम्ही मुरघास वगैरे आणि चारा हा क्वालिटी लावा तरच तुमच्याकडे क्वालिटी होणार आहे। मग ही अशी मार्गदर्शन करणारी सर लोक म्हणजे जे आमच्याकडे आता ओळखीनं ओळख होत गेली, तसंच त्यांच्या मार्गदर्शन पण तेच भेटायला लागलं की चारा ही तुम्ही क्वालिटी करत जा। प्रत्येकाकडून तेच ऐकायला आणि आपल्या मनात पण तेच ठरलेलं होतं, म्हणून आता तसंच हे केलेलं आहे। तसं बघू शकता पाठीकडे पूर्ण भिजवत आलेलं आहे आणि पूर्ण हा मेगा स्वीटच आहे, टोकत आणि भिजवत हे सर्व करत आलेलं आहे, कारण की तसं बघायला गेलं तर आपल्याला हा चारा खूप म्हणजे महत्त्वाचा आहे आपल्या मेंढरांसाठी, त्यामुळे हे सर्व चाललेलं आहे आणि हे सर्व आता पेरलेलं आहे। त्याच्यासोबतच म्हणजे काय की आता गवत तर हा येणारच आहे, तसंच आम्ही आता हे टोकलेलं वगैरे आहे त्याच्यात आता 10x8चं अंतर ठेवलेलं आहे आणि कोलपायला वगैरे जागा वगैरे आहे। काय काय लोक बघा मोठे मोठे ट्रॅक्टर असतात, सरी वगैरे काढतात आणि ते म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे दाखवतात की मोठी मोठी त्याची थुंबं असतात, पण कसं आहे ना की एक तर आमच्याकडे तेवढी जागा पण नाही आहे आणि एवढे मोठे मोठे ट्रॅक्टर येत नाही सरी वगैरे काढणं वगैरे। त्यामुळे काय होतंय की हे जे आपण आता ह्या पद्धतीने म्हणजे एक ज्वारी टाईपमध्ये हे सर्व केलेलं आहे की तेवढे जास्त जाड आपल्याला त्याची कांड्या वगैरे करायचे नाहीत, तर मीडियममध्येच ठेवायचं आहे ह्याच हिशोबाने, कारण की आपल्याला मेंढरांसाठी पाहिजेत म्हणून ह्याच हिशोबाने हे चालवलेलं आहे। तसंच बघायला गेलं तर आता नेपियरचं हा सर्व नेपियर आम्ही डायरेक्ट काढलेला आहे, म्हणजे एकदम अचानकमध्ये हा निर्णय घेतलेला, कारण की कसं होतं ज्या प्रकारे मेंढ्यांची वाढ वगैरे जसं वजन वगैरे हे सर्व थोडंसं कमी दिसायला लागलं आणि आमच्या इकडचा असा भाग आहे तर समजा एकदा ट्रॅक्टर आला तर पुन्हा म्हणजे सारखं असं नाही की हे थोडंसं काढलंय तर दुसरं थोडंसं काढावं,
असं करू शकत नाही, कारण की एकदा आला तर पुन्हा लवकर येत नाही. त्यासाठी पूर्ण सरसकट काढलं आणि सरसकट काढणं म्हणजे हा निर्णय थोडं घेणं पण हेच गेलं, कारण की नंतर मेंढरांना काय द्यायचं. मग ह्यासाठीच आम्ही मुरघास, मक्याचा मुरघास विकत आणलेला आहे, कारण की आपल्याला हे आता पूर्ण परत म्हणजे बनवण्यासाठी आपल्याला जो टायमिंग लागणार आहे त्या टायमिंगमध्ये ना आपण मेंढरांना काय देणार, ह्यासाठी आम्ही मुरघास विकत आणलेला आहे. कारण की आता त्यांना त्यांचं आपलं खायला आहे आणि हे आपलं काम चालू आहे, हा पण त्यांच्यासाठीच आहे, पण आपल्याला हे करणं खूप भाग आहे. तसंच बघायला गेलं तर जे नेपेरचे कांड्या वगैरे विकतात त्यांचं वेगळी गोष्ट आहे, पण आपल्याला आपली मेंढरं विकायची आहेत, नेपेरच्या कांड्या विकत नाही बसायचं आहे. त्यासाठी आपली मेंढरं मात्र क्वालिटी होणं खूप गरजेचं आहे आणि त्यांना हे सर्व खाद्य वगैरे हे सर्व खूप गरजेचं आहे, तरच आपली मेंढरं क्वालिटी होतील आणि आपल्याला विकायला वगैरे गावतील. आणि तसं बघायला गेलात तर काही लोक बघा अंतर वगैरे खूप ठेवतात पेरताना वगैरे मेगा स्वीट, पण खूप चांगलंच आहे, कारण की त्या जाड्या कांड्या वगैरे आहेत ते चांगले जाड्या वगैरे होतं, त्यामुळे काय होतंय की चारा पण चांगला बनते. पण तसं आपल्याकडे तेवढं क्षेत्र नाही आहे की एवढं सर्व चारा आपल्याला भेटेल वगैरे, त्यासाठी हे सर्व कमी अंतर ठेवलेलं आहे, 8x10 एवढाच ठेवलेला आहे. आणि तसं बघायला गेलं तर ह्या टोकन यंत्रानंच आपण टोकत आहोत, कारण की टोकन यंत्राचा जो आता गहू वगैरे आहे त्याचा रिझल्ट खूप चांगला आलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की गहू खूप चांगला आला आहे, त्यासाठीच आपल्याला हा टोकन यंत्रानंच आम्ही विचार केलेला की हे मेगा स्वीटचं बियाणं टोकायचं आहे. आणि आता जेवढं बियाणं राहिलेलं आहे तेवढ्यात किती क्षेत्र होईल ते करायचं आहे, नंतर मग आपल्याला नंतर आडवंटाचा मक्काही जेवढा क्षेत्र खाली राहील त्याच्यात पेरायचं आहे. तसंच बघायला गेलं तर हे 2 in 1चं आहे, कारण की ह्याच्यात बघा खत आहे आणि बियाणं, म्हणजे खत आणि बियाणं हे सोबत पडतं आणि सगळ्यात चांगलं, कारण की बियाणं वगैरे खूप चांगलं उगवतं, कारण की त्याला डायरेक्ट त्या बियासोबतच खत भेटतं, म्हणून खूप चांगला रिझल्ट येतो. आणि तसंच आता ह्याचा बघू रिझल्ट, आता उगवल्याच्या नंतर बघू कसं काय येतंय सर्व व्यवस्थित, कारण की आपल्याला गरज आहे चाऱ्याची. तसंच मेंढी पालन करताना एक मात्र खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, कारण की आता माझं तर टाईम खूप असं वाया गेलेला आहे, खूप वर्षाशी चाऱ्यामध्ये सर्व नियोजन करताना खूप वाया गेलेलेच आहेत. तसंच आहे की सुरुवात एखादा कोण करत असेल किंवा आता कुणीही ह्याच्यात मेंढी पालनात उतरत असेल, त्यांनी मात्र चारा हा क्वालिटी ठेवणं गरजेचं आहे, जसं मेगा स्वीट वगैरे आहे, आडवंटाचा मक्का वगैरे आहे, अशाचा मुरघास करून जर ठेवला तर सगळ्यात भारी आहे. नेपेरच्या वगैरे भानगडीत पडूच नाही. एकतर माझा असा सल्ला आहे की नेपेरच्या मागे जाऊच नाही आपण, आपल्याला मेंढरं आपली सांभाळायची तर मग मात्र अशा चाऱ्यावर सांभाळणं खूप गरजेचं आहे.